नमस्कार मंडळी, न्यू किचन 3 स्टार चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज घटस्थापना झाली। नवरात्री निमित्त तुम्हाला व तुमच्या परिवारास मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। आज नवरात्री सुरू झालेली आहे, नवरात्रीचे उपास सुरू झालेले आहेत, त्यामुळे मी आज साबुदाणा वडा केलेला आहे। बघा, अशा पद्धतीने हा साबुदाणा वडा केलेला आहे। त्याबरोबर मी एक चटणी पण केलेली आहे, दह्याची चटणी केलेली आहे आणि मिरच्या तळून त्याच्यावर मीठ वगैरे टाकून ते पण घेतलेलं आहे, काकडी घेतलेली आहे। चला मग आपण रेसिपीला सुरुवात करू। ह्या वाटीनं 2 वाट्या भिजलेलं साबुदाणा घेतला आणि ह्याच वाटीनं 1.5 वाटी मी बटाटा घेतला। बघा, अशा पद्धतीने हे 1.5 वाटी बटाटा घेतलेला आहे। बटाटा शिजवून घेतला, शिजवून मऊ केला, हाताने त्याला चुरडून घेतलं आणि मी ह्याच्यामध्ये हे 1.5 वाटी बटाटा टाकून घेते। बघा, अशा पद्धतीने हे 1.5 वाटी बटाटा मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आता हे व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मळायचं, कारण हे सगळे जे काही साबुदाणा आहेत हे साबुदाणा पूर्णपणे मऊ झालेला पाहिजे। कारण साबुदाणा जर साबूत राहिला तर आपले वडे फुटण्याची शक्यता असते, त्यामुळं मळून हा साबुदाणा फोडून घेतला पाहिजे, मऊ केला पाहिजे, एकजीव केला पाहिजे। कारण भिजल्यामुळं त्याच्यामध्ये पाण्याचा अंश असतो आणि जेव्हा तेलामध्ये हे टाकलं जातं त्यामुळं त्याच्यातली जी वाफ आहे ते बाहेर पडते, त्यामुळं आपला साबुदाणा फुटतो। म्हणून आपण सुरुवातीलाच अगदी व्यवस्थितरित्या हे जे साहित्य आहे ते हे व्यवस्थितरित्या साबुदाण्याबरोबर मळून घ्यायचं। आणि आता मी हे 1/2 वाटी शेंगदाण्याचं कूट टाकत आहे। बघा, 2 वाट्या साबुदाणा घेतला, 1.5 वाटी बटाटे घेतले आणि 1/2 वाटी मी हे साबुदाण्याचं कूट घेतलं। चवीनुसार मीठ टाकलं आणि त्याच्यामध्ये हे जे काय मिरचीचं पेस्ट करून ठेवलं होतं, हिरव्या मिरचीचं मीठ टाकून पेस्ट करून ठेवली होती, हे मिरचीची पेस्ट पण ह्याच्यामध्ये घालून घेतली। अशा पद्धतीने हे साहित्य सगळं मध्ये टाकून घेतलं। त्याच्यामध्ये थोडीशी साखर पण टाकून घेतली, त्याच्यावर लिंबू पण पिळलेला आहे। बघा, पण दिसलं नाही आहे, व्हिडिओमध्ये आलं नाही आपल्या, त्यामुळे तुम्ही लिंबू पिळून घ्या आणि हे सगळं व्यवस्थितरित्या हे बऱ्यापैकी आता 2-3 मिनिट आपण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। हे सगळं मिक्स करून घ्यायचं, सगळं पूर्ण एकजीव झालं पाहिजे। सगळे साबूचे जे बी असतात ना ते फुटले पाहिजेत आणि जे बी जर साबूत राहिले तर बरोबर साबुदाणा वडा फुटतो। त्यासाठी आपण हे सगळं एकजीव करून घ्यायचं। बघा, अशा पद्धतीनं हे आपण सगळं मिक्स करून घ्यायचं, त्याचा एक डो करून घ्यायचा। अशा पद्धतीनं हा डो तयार झालेला आहे। बघा, हे करून घेतला, हा डो तयार करून घेतला। आता आपण थोडं हाताला तेल लावून घेऊ आणि हे वडे आपण तयार करून घेऊ। असं गोल करायचं, गोल करतच त्याला चपटं करायचं, सगळं एकजीव होतं आणि त्यामुळं आपला साबुदाणा वडा तुटण्याची किंवा त्याची बी बाहेर पडण्याची शक्यता नसते। बघा, अशा पद्धतीने हे वडे करून घ्यायचे। हाताला थोडं तेल लावून घ्यायचं, चिटकत नाही आहे। अशा पद्धतीनं सावकाश करत मध्यभागी दाबून घ्यायचं आणि असा हा पसरट मध्यभागी थोडं दाबून घेतल्यानंतर तो पातळ होतो आणि मध्यभागी जर जाड ठेवलं तर तो कच्चा राहण्याची पण शक्यता असते, म्हणून आपण हे मध्यभागी पण थोडं दाबून घ्यायचं। अशा पद्धतीनं हे सगळे वडे करून घ्यायचे। बघा, अशा पद्धतीने हे वडे करून घेतलेले आहेत। बघा, अशा पद्धतीने हा वडा झालेला आहे। हे सगळे वडे करून घेतले आणि आता
गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये तेल अगोदरच तापायला ठेवलं होतं. आता हे तेलामध्ये मी वडे टाकून घेतलेले आहेत. लगेच आपण त्याला उलटा पालटा करायचं नाही. थोडंसं तेल त्याच्यावर शिंपडत राहायचं, कारण चिटकलेलं जरी असेल तरी ते थोडं आपलं ते आपोआपच शिजल्यानंतर ते सेपरेट होतात, वेगळे वेगळे होतात आपोआपच. त्यामुळं त्याला जास्त त्रास द्यायचा नाही, आपोआपच वेगळे होतात ते. अशा पद्धतीने हे आपण उलटा पालटा करून घ्यायचं. मध्यम आचेवर अगोदरच तेल जास्त तापवून घ्यायचं थोडंसं, आणि मग परत कमी गॅस करून थोडं मध्यम आचेवर हे तळून घ्यायचं. गॅस मोठा ठेवला तरी पण ते वरून तेवढे भाजले जातात आणि मधले कच्चेच राहून जातात. त्यामुळं आपण मध्यम गॅसवर हे वडे करून घ्यायचे. आता वड्याबरोबर वडे म्हणलं की ह्या हिरव्या मिरच्या आल्याच. ह्या हिरव्या मिरच्या थोड्या तळून घेऊ. बघा अशा पद्धतीने ह्या हिरव्या मिरच्या मी तळून घेतलेल्या आहेत. आता त्याला थोडंसं काढून घेऊ. बघा अशा पद्धतीने ह्या मिरच्या झालेल्या आहेत. काढून घेऊ एका प्लेटमध्ये. बघा ह्या सगळ्या काढून घेतल्या. हे सर्व करून प्लेट घेऊन या प्लेटमध्ये मी हे वडे सगळे सर्व करून घेतले. त्याच्याबरोबर काकडी ठेवलेली आहे. आपण आता मिरची तळलेली होती ती मिरची ठेवलेली आहे. आणि हे शेंगदाण्याची हे दह्याची चटणी, हिरवी मिरची आणि दह्याची चटणी ही केलेली आहे. इतकी फंटास्टिक झाली ही चटणी. खरंच तुम्ही करून पहा. खरंच म्हणताल की खरंच किती छान होते. बघा अशा पद्धतीने हे वडे झालेले आहेत. मी फोडून पण दाखवले तुम्हाला. बघा अशी ही माझी प्लेट तयार झालेली आहे. अशा पद्धतीनं मी हे 2 वाट्यामध्ये हे वडे केलेले आहेत. 2 वाट्या साबुदाणा होता. जवळपास 10 ते 12 वडे झालेले आहेत. 2 वाट्या साबुदाण्यामध्ये भिजलेला साबुदाणा 2 वाट्या घेतलेला आहे. आता बघा मी एक चटणी करते, हिरवी मिरची आणि दह्याची चटणी करते. ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता ह्या मिरच्या भाजून घेतल्या. गॅसवर थोडं फ्लेमवर भाजून घेतलेल्या आहेत ह्या मिरच्या. त्याची मी कट करून घेतली. बघा अशा पद्धतीने बारीक कट करून घेतली. आणि मी आता हे बत्त्यामध्ये मी हे त्याची चटणी करून घेते. पेस्ट करून घ्यायची थोडक्यात. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि हे पेस्ट करून घ्यायची. अशा पद्धतीने ही पेस्ट झालेली आहे. आता बघा अशा पद्धतीने ही पेस्ट झाली. बघा ही अशी पेस्ट झालेली आहे. आता एका छोट्याशा पातेल्यामध्ये मी 200 ग्रॅम दही घेतलं. 200 ml का 200 ग्रॅम दही घेतलं आणि त्याच्यामध्ये मी हे घुसळून घेतलं. थोडं घुसळून घ्यायचं आणि आपण जी काय ती पेस्ट करून ठेवली होती ना, ती पेस्ट ह्याच्यामध्ये, मिरचीची पेस्ट ह्याच्यामध्ये घालून घेतली. काही लागत नाही या दह्यामध्ये, फक्त हिरव्या मिरचीची पेस्ट. पण मिरच्या ह्या फ्लेमवर भाजल्या पाहिजेत. गॅसच्या फ्लेमवर ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या. त्याची पेस्ट करून ह्याच्यामध्ये टाकून द्यायची आणि त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आणि थोडी साखर टाकायची. काय झक्कास चटणी होते. खरंच दह्याची चटणी फार छान होते. तुम्ही करून बघा, कॉमेंट करा आणि मला सांगा की बाबा खरंच दह्याची चटणी फार छान झालेली होती. अशा पद्धतीने हे मी थोडीशी साखर पण टाकून घेतलेली आहे. साखर टाकल्यामुळं तिखट, गोड, आंबट अशी याची टेस्ट झालेली आहे आणि इतकी खमंग ही दह्याची चटणी होते. लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, बेल आयकॉनला क्लिक करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.